जंजिरा 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 विरुद्ध सिंधुदुर्ग सामना, लढतीचा सामना. फलंदाजी मार्कवर मयूर चव्हाण, गेल्या वर्षी MTPL पर्व तिसरेचा अष्टपैलू खेळाडू असा मयूर चव्हाण मैदानात दाखल बघायला मिळतोय. त्याच प्रकारे नॉन स्ट्रायकर एंडला डावखुर असा बलाढ्य फलंदाज गणेश पानसरे. दोन्ही सुद्धा बलाढ्य फलंदाज. बघूया कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन आले आहेत आणि कोणत्या प्रकारचे धाव काढण्यात यशस्वी होणार आहेत. मयूर डेरे आशीर्वाद घेत असताना आजींचा. संपूर्ण संघाला मयूर डेरे यांचीच काळजी आहे की मॅच मध्ये असणार की नाही याचं लक्ष वेधून घेणारा मयूर डेरे यष्टी रक्षकाच्या झोन मध्ये उभा असलेला हा बाहुबली बीजेपीचा वॉर्ड अध्यक्ष 208 विभाग क्रमांक 208चा 211चा गणेश पानसरे. तुषार कुंभार. गोलंदाजी मार्कवर तुषार कुंभार, मॅन फ्रॉम सी ब्लॉक, पहिला मजला. सामना करेल तो मयूर चव्हाण. पहिलाच फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय मयूर चव्हाणाच्या बॅट मधून आणि हा झेल सुटलाय. कॅच विन मॅच म्हणतात पण गिरीश याने सूर्य डोळ्यात गेल्या कारणाने मॅच जणू काही मॅचचं पारडच. गॉगल खरी फिल्डर साठी पाहिजे, क्षेत्ररक्षणासाठी पाहिजे, पण ह्या मयूर डेरे यांनी फुगेवाल्याचा गॉगल आणलेला आहे कालच. गोलंदाजी मार्कवर तुषार बलाढ्य फलंदाज गणेश पानसरे सज्ज. खेळताना कोणीही कमेंट पास करायची नाहीये, झाल्यानंतर करू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय गगनचुंबी. 2 धाव डिक्लेअर झोन मध्ये गणेश पानसरेच्या बॅट मधून सुंदर अशी सुरुवात बघायला मिळते. गणेश पानसरे पुन्हा एकदा गणेश पानसरेच्या बॅट मधून फटका झाडाला लागून 1 धाव म्हणजे संतुष्ट राहावं लागेल गणेश पानसरे याला. संघाची धाव संख्या झाली ती 3 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्कवर तुषार, सामना करेल तो मयूर चव्हाण. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. गिरीश यांचं डॉट स्वरूपात. चार चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्कवर तुषार, सामना करेल तो मयूर चव्हाण. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने आणि हा डॉट स्वरूपात. चांगला असं कमबॅक करतोय क्षेत्ररक्षण यष्टी रक्षक सज्ज तुषार कुंभार. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत आणि जखडून ठेवले ते मयूर चव्हाण याला. 4 धावांमध्ये संतुष्ट राहावं लागेल. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तुषार, सामना करेल तो मयूर. दिशाहीन गोलंदाजी वाईट स्वरूपात 1 धाव.
संघाची धावसंख्या झाली ती 5. शेवटचा चेंडू पहिलं षटक. संघाची धावसंख्या 5. पुन्हा खोलवर टाकला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5. थोडं कमबॅक करावं लागेल या दोन्ही बलाढ्य फलंदाजांना. दुसरी गोलंदाजी करतोय तो वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं मगर मच असा कट केलाय तो टिपू. क्रोकोडाईलची शेपूट आणि मयूर डेरे यांच्या कॅमेऱ्यात बॉल बसलाय. पण डॉट स्वरूपात असतो तेव्हा तो बॉल सुटतो, वाईट स्वरूपात असतो तेव्हा बॉल हातात बसतो. हे समीकरण काही कळेनासं झालंय प्रेक्षकांना. गोलंदाजी मार्कवर रोहन साळवी कप्तानी गोलंदाजी करतोय आणि समोर सामना करेल तो बलाढ्य फलंदाज गणेश पानसरे. डावखुरा फलंदाज बाहुबली मोठे फटके मारण्यासाठी सज्ज. वाईड बॉल. 6 धावा झाल्यात. सुंदरचा फटका गणेश पानसरेच्या बॅट मधून लेग साइडच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 8. गोलंदाजी मार्कवर रोहन साळवी. बॉलिंग बॉल करण्याच्या आधी चक 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 असा आवाज करत आणि हा डॉट स्वरूपात चांगलं कमबॅक करतोय तो रोहन साळवी. कप्तानी गोलंदाजी करतोय. बलाढ्य फलंदाजाला जखडून ठेवतोय. चांगलं असं व्हेरिएशन बघायला मिळतंय रोहन साळवी यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय गणेश पानसरे. मॅन फ्रॉम टिटवाळा. तीन धावा यशस्वीरित्या काढण्यात यशस्वी झालेला आहे तो गणेश पानसरेच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या झाली ती 11. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू बाकी. दुसरं षटक चालू. कप्तानी गोलंदाजी करतोय तो रोहन साळवी. डावखुरा गोलंदाज बघूया मयूर चव्हाण. आमने सामने कप्तान. बॉल की बॅट, बॅट की बॉल आणि हा वाईट स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 12. चांगलं कमबॅक करतायत ते मयूर चव्हाण आणि गणेश पानसरे. सुंदर फटके मारण्यात यशस्वी झाला तो गणेश पानसरे. पुन्हा एकदा हलकासा टोलवून दिलाय मनगटाचा हलकासा वापर करून आणि हा 1 धाव. चार चेंडू आणि 13 धावांची संकल्पना इथे चांगली निवड करण्यात आली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. मयूर डेरे दात ओठ चावताना कसला गोलंदाज का पाटी कमेंट पास करणारे यांच्यावर आहे का गोलंदाजावर आहे. गोलंदाजी मार्कवर रोहन सामना करेल तो गणेश पानसरे. थोडा वजनाचा भार अँकल लिस्टवर आल्या कारणाने जरासं दिरंगाई सामना करेल गणेश पानसरे. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय कव्हर्सच्या दिशेने गणेश पानसरेच्या. 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसरं धाव सुद्धा काढण्यात यशस्वी झाले आहेत ते. तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार पडली आहे गणेश पानसरेच्या बॅट मधून. 5 चेंडू आणि 16 धावा झाल्या. शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाजी मार्कवर चक 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 करत असं गोलंदाजी करतायत ते रोहन साळवी. सामना करेल तो मयूर चव्हाण. पुन्हा एकदा वाईड दिशाहीन गोलंदाजी करतोय तो रोहन साळवी आपल्या कप्तानी गोलंदाजी मार्फत.
वाढती संख्येने 17 धावा झाल्यात. पुन्हा स्लोवर वन भिरकावून दिला महेश चव्हाणाच्या बॅट मधून. सुंदर असा टोलवलेला फटका. 2 धाव काढण्यात यशस्वी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा आणि हा धाव बाद. मयूर चव्हाण याला बाद करण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या झाली ती 19. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19. पुढील फलंदाज मुज्जू सर्वांचा लाडका. सर्वांचा लाडका आजू गुज्जू मुज्जू मैदानात दाखल. हा सुद्धा फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध. 2-2चे डिक्लेअर झोन मध्ये मारण्यासाठी हा सज्ज. छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाजी मार्कवर गिरीश. खोलवर टप्पा टाकणारा हा गोलंदाज. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रसिद्ध असा हा गोलंदाज गिरीश. सामना करेल तो मुज्जू. फुल टॉस चेंडू आणि हा झेल बाद. आणि मुज्जू याला आउट करण्यात यशस्वी झालाय तो गिरीश रांजळे. उत्कृष्ट झेल अमय यांच्या मार्फत. मयूर डेरे पुष्पा यांचा डान्स करत असताना थोडस करमणूक प्रेक्षकांना थोडस करमणूक करून देतात ते मयूर डेरे. पुढील फलंदाज निलेश. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली ती 19. चांगलं कमबॅक करतोय तो सिंधुदुर्ग संघ. आणि हा वाईट स्वरूपात 20 धावा झाल्यात. फक्त 1 चेंडू बाकी. तिसरं षटक चालू आणि वैयक्तिक असं पहिलं गिरीश यांचं. सामना करेल तो निलेश. निलेशच्या बॅटमधून फसका फसलाय तरी सुद्धा 1 धाव काढण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या झाली ती 21. 21. तिसरं षटक चालू. धावसंख्या चांगली आहे पण विकेट टिकवून ठेवायचा प्रयत्न. गौरव थोडस आपलं लवकर कमबॅक करायचं आहे. सुंदरचा फटका गणेशांच्या बॅट मधून आणि हा चौकार. सुंदर असा फटका बघायला मिळतोय गणेशाच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती 25. बाहुबली म्हणतात ते उगाच म्हणत नाहीये, त्यांनी दाखवून दिलंय. सुदर्शन चव्हाण यांच्याकडून गजानन चव्हाण यांच्याकडून गणेशाला 100 रुपयाचं पारितोषिक. पंचांनी दुसरा चेंडू द्यायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी करतोय गणेश पानसरे. मोठे फटके मारण्यासाठी सज्ज. 7 चेंडू आणि 15 धावा कुठल्या आहेत ते गणेश पानसरे यांनी. सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी. पुन्हा एकदा टोलवलाय
गणेशाच्या बॅट मधून एक धाव काढण्यात यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा काढण्यात यशस्वी. चांगलं रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळत आहे निलेश यांच्या मार्फत. 2 धावा काढण्यात यशस्वी. 27 धावा झाल्या आहेत संघाच्या. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू बाकी. गोलंदाजी मार्कवर गिरीश सामना करेल तो. गणेश पानसरे बलाढ्य फलंदाज, गेल्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून नामांकित केलं होतं. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन टोलवण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या दिशेने एक धाव काढण्यात यशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल गणेश पानसरे यांना. संघाची धावसंख्या झाली ती 28. शेवटचा चेंडू बाकी. संघाची धावसंख्या झाली ती 28. 17 चेंडू आणि 28 धावा कुठल्या आहेत. चांगली अशी रणनीती घेऊन आलाय तो सिंधुदुर्ग संघ. नऊ धावा खर्च केल्या ते गिरीश रांजळे यांनी. गोलंदाजी मार्कवर गिरीश सामना करेल तो निलेश. फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलं निलेशाच्या बॅट मधून. सुंदर असा फटका गॅपच्या दिशेने 2 चाळीच्या मध्ये. तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न पण 4थी धाव न होता 3 धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल निलेशाला. 3 ओव्हरच्या समोर संघाची धावसंख्या झाली ती 31. 31. पाणी नाही अलाउड. थोडं आपल्या खेळाडूंना सहकार्य करायचं आहे. पाण्याची आवश्यकता लागते. पोपटाकडून गणेश पानसरे याला सलामी दिली जाते. बॉल दे ना, नवीन आहे. 2 बॉल देऊन ठेव. अजून एक दे, अजून एक घेऊन ठेव. पुढील गोलंदाज मयूर डेरे करतायत पण गोलंदाजीसाठी काय उतरत नाही आहेत. फक्त आणि फक्त कमरेवरचे हात. विठू माऊली. लास्ट गोलंदाजी या गोलंदाजाने 2001 मध्ये केली होती, ती पण माझगाव डॉगच्या सिलेक्शन साठी, लेदर क्रिकेट साठी. पण बॉल काही स्विंग झाला नाही. व्यंकटेश प्रसाद यांची ऍक्शन. गोलंदाजी मार्कवर ओमकार सावंत सामना करेल निलेश. आणि हा वाईट स्वरूपात 1 धाव. 32 धावा झाल्या आहेत. 4थं षटक चालू आणि वैयक्तिक असं पहिलं ओमकार सावंत. त्यांना कानमंत्र देताना अमय सावंत. दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये. सुंदर असं चेंडू पण नो. कानमिंत्र व्यवस्थित दिला होता चेंडू टाकण्याचा, पण पायाचा निर्धाव हा ओमकार यांच्या पायातच आहे. सामना करेल तो निलेश. दिला नो. मधीच मॅच थांबवू नको. गोलंदाजी मार्कवर ओमकार सामना करेल तो निलेश. सुंदर असा ओव्हर पिच चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. डॉट. संघाची धावसंख्या झाली ती 33. चांगला कमबॅक करतोय तो ओमकार सावंत. सामना करेल तो निलेश. सुंदर असा स्टेट ड्राइव्ह बघायला मिळते आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. चांगला असं क्षेत्ररक्षण बघतोय आपण अमय सावंत यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या झाली ती 34. संघासाठी पहिलं आणि संघासाठी 4थं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतो तो ओमकार. समोर आहे तो बलाढ्य फलंदाज गणेश पानसरे. सुंदर असा फटका. गणेश पानसरेच्या बॅट मधून 2 धावांमध्ये संतुष्ट राहावं लागेल. 36 धावा. बॅकफुटवर सुंदर अशी फलंदाजी करतोय. बॅकफुटला खेळणारा हा फलंदाज आपल्या शैलीतून दाखवतोय तो
बेसबॉलचा रुपारेल कॉलेजचा बेस्ट बॅट्समन. आणि हा झेल होता होता, स्टंपिंग पण राहिली, झेल पण राहिलाय. खेळ सांडला, बॉल सुटला. मयूर डेरे कमबॅक करतोय पण कमबॅक काही होत नाहीये. गॉगल डॉट बॉल, जत्रेतला गॉगल घालून मयूर डेरे खेळत आहेत पण त्यांच्या कॅमेऱ्यात काही बॉल दिसत नाहीये, बसत नाहीये हातात. डॉट स्वरूपात 4 चेंडू आणि 36 धावा. तो लावून दिलाय बैटीचा. धावा, धावा किती? एकही धाव नाही. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी ओमकार यांच्या मार्फत. आपल्या इथे दाखल झाले ते समीर शेख, आपले जुने रहिवासी. हो, सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट आणि हा रन ऑन होता होता वाचलेला आहे तो गणेश पानसरे. 1 धाव काढण्यात यशस्वी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 37-37. आपले जुने रहिवासी समीर शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मयूर डेरे थोडे चिंतेमध्ये, स्कोर वाढता, स्कोर कसा थांबवायचा. शेवटचं षटक घेऊन येतो पुन्हा एकदा तुषार. मयूर डेरे यांची मनातली इच्छा इथे बसून त्यांच्याच खेळाडूंनी ओळखलेली आहे. पहिली बॅटिंग करण्याची इच्छा आहे त्यांची. बलाढ्य स्कोर बघून त्यांना सुद्धा मोठे फटके मारण्याची उत्सुकता आहे. हात शिवशिवत आहेत, पाय थरथर कापतायत. अजून काय काय कापताय सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्कवर तुषार. कॅवमल असा मयूर डेरे. सामना करेल तो गणेश. सुंदरसा स्लोअर वन. कमबॅक करतोय तो तुषार कुंभार आपल्या संघासाठी आणि संघाच्या विजयासाठी. 37 धावा झाले. 37. सुंदरसा खोलवर टाकलेला चेंडू जखडून ठेवले ते गणेश पानसरेला. स्ट्राईक. गोलंदाज तुषार कुंभार उत्कृष्ट गोलंदाजी करतोय संघासाठी. 5वं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलं तो तुषार कुंभार. सामना करेल तो बाहुबली डावखुरा फलंदाज गणेश. पुन्हा एकदा खोलवर आणि हा मयूर डेरे यांनी कॅच पकडलेला आहे. कॅच विन मॅच. एका झाडावर 2 फळं लटकत आहेत. जसं काही अजित केसरकर आणि हा बुटक्या, त्याचे आवडते चंगू मंगू डावी उजवी असे. मयूर डेरे यांना 200 रुपये प्रशांत देवळकर यांच्याकडून. ज्यूस का ज्यूस शूज पॉलिश करायला सांगतोय मयूर डेरे. ज्यूस बोलल्यावर शूज. गोलंदाजी मार्कवर तुषार. सामना करेल तो प्रणित HDFC बँकचे मॅनेजर. कॅश काउंटरला टाळा लावून इथे फलंदाजीसाठी सज्ज प्रणित गोयथळे. मॅन फ्रॉम गुहागर. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा एकदा फटका. प्रणित गोयथळे यांच्या बॅट मधून 1 धाव मध्ये संतोष राहावं लागेल की नाही. 2 धाव. धावा सांगायच्या आहेत. 2 धावा प्रणित यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती 39. सुंदर असा स्लोअर वन. आखूट पाणी. ही चोरटी धाव काढण्यात यशस्वी प्रणित गोयथळे मॅन फ्रॉम गुहागर. सुंदर असा चोरटी धाव काढण्यात यशस्वी झाले. बंद ग्राउंड मध्ये अशी चोरटी धाव काढणं म्हणजे कठीण जातं. 3 चेंडू झाले आहेत. 40 धावा. निलेश यांच्या बॅट मधून 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा काढली आहे. 3रा धावेचा प्रयत्न. 3री
धाव सुद्धा काढण्यात यशस्वी आणि संघाची धाव संख्या झाली ती 43. आतापर्यंत झालेल्या मॅचचा सर्वात मोठा उच्चांक 43. 5 चेंडू. लास्ट बॉल टू गो. हा फटका फसलाय. डॉट. 43. संघाची धाव संख्या झाली ती 43. 43. 44 धावांचं लक्ष. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय ते मयूर डेरे यांच्या फलंदाजीसाठी. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. टीम एका साईडला डिस्कस करते आणि मयूर एका साईडला. ह्यांचं रणनीतीच कळली नाही अजूनपर्यंत इतक्या वर्षाची. 44 टू विन आहे. त्याला ईमेल पाठवलेत. त्रेचाळीस 44 टू विन. पुढील मॅच अरे दिले ना 3-4 बॉल पुढील सामन्यासाठी आपल्यावर कोण आहे मॅच टीम कुठली समोर पुढील कप्तानांनी यायचं आहे. पन्हाळा विरुद्ध रायगड. चेतन कोंडे वर्सेस राजेश पेडणेकर. नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. आजच्या दिवसाचा चौथा सामना पुढील होणारा. चालू सामना तिसरा. 44 धावांचं लक्ष. बघूया पुढील बलाढ्य फलंदाज अमय सावंत. उत्कृष्ट फलंदाजी करणारे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. आजच्या दिवसात खूप सारे सामने खेळवायचे आहेत. 12:30 वाजले आहेत. अर्ध्या दिवसात राजेश पेडणेकर आणि चेतन कोंडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पन्हाळा विरुद्ध पुढील बलाढ्य फलंदाज रोहन साळवी कप्तानी फलंदाजीसाठी आणि अमय सावंत स्ट्राइक एंडला. अमय सावंत नॉन स्ट्राइक एंडला रोहन साळवी. तसेच कप्तानी गोलंदाजी करतायत ते मयूर चव्हाण. अष्टपैलू असा खेळाडू मयूर चव्हाण मैदानात दाखल. 44 धावांचं लक्ष घेऊन येतोय तो. अमय सावंत आणि रोहन साळवी बघूया कोणत्या प्रकारची रणनीती करतायत. 30 चेंडू आणि 44 धावा. 14 धावा वरती कशा कुटायच्या आहेत. मागच्या वर्षी आलेला ना तू ती गल्लीची टुर्नामेंट. अमय सावंत पुढील फलंदाजीसाठी बॉल चेक करत असताना कुठपर्यंत आपण टोलू शकतो. कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन येऊ शकतो. 44 धावांचं लक्ष. उत्कृष्ट फलंदाजी केली गणेश पानसरे. मयूर चव्हाण आणि प्रणित गोयथळे निलेश यांनी 44 धावांचं लक्ष. ऑन स्ट्राइक अमय सावंत. नॉन स्ट्राइक एंड रोहन साळवी कप्तानी फलंदाज. कप्तानी गोलंदाजी करतोय ते मयूर चव्हाण. गोलंदाजी मार्कवर मयूर सामना करेल तो अमय सावंत. स्टार्ट. सुंदर असा फटका.
पण फटका फसलाय. एक धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल अमय सावंत याला. एक धाव. फटका फसलाय आणि हा प्रशांत जाधव यांच्याकडे सुंदर असं क्षेत्ररक्षण. डोक्यावर रुमाल बांधून जणू काही फ्लॅश, समोरच्याला त्रास देणार नाही अशा प्रकारे रुमाल लावलेला आहे प्रशांत जाधव यांनी. गोलंदाजी मार्कवर मयूर चव्हाण. सामना करेल तो अमय सावंत. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये अमय यांच्या बॅट मधून. 3 चेंडू आणि 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न अमय सावंत यांचा. गोलंदाजी मार्कवर उत्कृष्ट गोलंदाजी, कप्तानी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी. सामना करेल तो अमय. सुंदरसा खोलवर टाकलेला चेंडू, स्लोवर 1. थोडं सांभाळायचं आहे डॉट स्वरूपात. पुन्हा एकदा जखडून ठेवलंय ते अमय सावंत यांना. 4 चेंडू आणि 2 धावांमध्ये संतुष्ट राहावं लागेल अमय सावंत यांना. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो मयूर चव्हाण, कप्तानी गोलंदाजी करतोय. स्लोवर 1 खोलवर टाकलेला चेंडू. सामना करेल तो अमय. गोलंदाजी मार्कवर मयूर. सामना करेल तो अमय. शॉर्ट पिच. एकही धाव नाहीये कारण का कुठल्याही बिल्डिंगला किंवा पत्राला लागलेला नाहीये. डॉट, पुन्हा एकदा डॉट. यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय तो मयूर चव्हाण. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. सगळ्यांनी टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे. कप्तानी गोलंदाजी करतोय तो मयूर चव्हाण. उत्कृष्ट प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय. लक्ष आहे 44 धावा. सामना करेल तो अमय. सुंदरचा फटका फसलाय. डायरेक्ट गेलाय तो मुज्जू यांच्या. मुज्जूचं रिएक्शन काही जगा वेगळं होतं, पण 1 धाव काढण्यामध्ये संतुष्ट राहिलाय तो अमय सावंत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला अमय सावंत. पुढील गोलंदाज मॅन फ्रॉम गुहागर, HDFC बँकचे मॅनेजर प्रणित गोयथळे. गोलंदाजी मार्कवर. थोडासा फलंदाजाला तर कठीण जाईल या गोलंदाजाच्या समोर खेळण्यासाठी. थोडासा फ्लॅश त्याच्या समोर जरा चमकेल. त्या चमकल्या कारणाने बॉल दिसेनासा होईल मध्येच. त्यामुळे बघूया कशा प्रकारची फलंदाजी अमय करतील. गोलंदाजी मार्कवर प्रणित गोयथे, मॅन फ्रॉम गुहागर. सामना करेल तो अमय. सुंदरचा फटका फसलाय. थोडस बॅड लक दिसून येतं अमय यांचं. फटके फसतायत त्यांचे. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असे अमय, पण आज फटके फसतायत. कमबॅक करण्याची संधी नक्कीच. फलंदाजी मार्कवर मगरमच्छ रोहन साळवी. फुलटास चेंडूला भिरकावून दिलाय रोहन साळवीच्या बॅट मधून. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल रोहन साळवी याला. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर प्रणित. सामना करेल तो रोहन. या फलंदाजाची जे केस आहे ते जगानिराळे. प्रत्येक MTPL ला ह्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक प्रोग्रामला म्हणा, प्रत्येक
इव्हेंटला म्हणा, कुठे खेळ असेल, कुठे काय असेल, हा स्पर्धक नेहमीच काहीतरी कलागिरी करून इथे सादर करत असतो. आज मगरीची शेपूट घेऊन आलाय. ती शेपूट कुठे जाणार माहित नाही. आणि हा वाईड स्वरूपात संघाची धावसंख्या झाली ती 6. त्याला बोलतो तिकडे तिकडेच थांब. अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न प्रणित यांचा, पण बलाढ्य फलंदाज रोहन साळवी कप्तानी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तिकडे तिकडेच थांब. सुशांतला पाठवतो. वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल. 7 धावा झाल्यात. 7 धावा झाल्यात त्या संघाच्या. लोकेशन पाठवतो मोबाईल आहे ना. फटका फसलाय. डॉट चेंडू. 9 चेंडू आणि 7 धावा फक्त खर्च केल्यात त्या सिंधुदुर्ग संघाने. पुन्हा एकदा वाईड. 8 धावा झाल्या आहेत संघाच्या. पुढील नाणेफेकीसाठी चेतन कोयंडे आणि राजेश पेडणेकर यांनी लवकरात लवकर यायचं आहे समालोचन कक्षाकडे. गोलंदाज प्रणित सामना करेल तो कॅप्टन. खोलवर टाकलेला चेंडू डॉट स्वरूपात. सुंदरसा कमबॅक करतात ते HDFC बँकचे मॅनेजर गण प्रणित गोयथळे. मॅन फ्रॉम गुहागर. गुहागर मध्ये डंका वाजवलेला आहे, पण सुद्धा 4 चेंडू झाले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. फटका टोलवलाय ते टिपू यांच्या बॅट मधून. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 10. सॉरी 9 धावा झाल्यात, माफी असावी. 9 धावा आताचे 2. 5 चेंडू आणि 9 धावा. पहिले 2 आले, नंतरचे 2 वाईड आले. नाही नाही 10 झाला. 10 झाला. तू वाईट टाकलास नाही. चुकू नको, लक्ष दे. शेवटचा चेंडू बाकी. सामना करेल तो रोहन. स्लोअर वन फटका फसलाय. बॅड लक म्हणावा लागेल या संघाचं. बरेच धावा अडकल्यात. 12 चेंडू आणि 10 धावांमध्ये संतुष्ट राहावा लागेल. 34 धावांचं लक्ष्य. 18 चेंडू आणि 34 धावा. 18 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कप्तानी गोलंदाजी करतोय तो मयूर चव्हाण. सामना लांबणीच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न मयूर चव्हाण यांचा चांगली अशी कप्तानी करतायत. आपल्या अनुभवातून स्वतः संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन झोकावतायत ते मयूर चव्हाण. सामना करेल तो अमय सावंत. 18 चेंडू 34 धावा. बघूया कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन येत आहेत. 2 ओव्हर्समध्ये थोडा कमी धावा कुठल्या कारणाने. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतील. क्रिकेटमध्ये कमबॅक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो आणि तोच घटक यशस्वीरित्या पार पडतायत का बघूया अमय सावंत आणि रोहन साळवी. सुंदर असा फटका. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये अमयच्या बॅट मधून. मयूर चव्हाण 2. संघाची धावसंख्या झाली ती 12. देवळाजवळ थोडं बसलेत, जरा थोडस ऍडजस्ट करायचं आहे. गोलंदाजाला कोणत्याही प्रकारचं अडथळा येणार नाहीये याची थोडी काळजी घ्यायची. थोडं सहकार्य करायचं आहे. राग रुसवा मानू नये. धन्यवाद. फुलटॉस बॉलला भिरकावून दिला अमय सावंतच्या बॅट मधून. गगनचुंबी फटका, पण हा फटका कितपत योग्य ठरेल. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये अमय. ह्या आपल्या अमय भावाचं थोडस बॅड लक दिसून येत आहे. 2-2 धावा, 3-3 धावा, तिथे एकच धाव मध्ये संतुष्ट राहावं लागतं या अमय सावंत याला. मॅन फ्रॉम डोंबिवली. 13 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू आणि 13 धावा.
मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, चांगला पल्ला गाठण्याचा प्रयत्न करतो अमय सावंत. फटका फसलाय तरी सुद्धा एक धाव काढण्यात यशस्वी, दुसरी धाव काढतोय. 2 धाव काढण्यात यशस्वी झाले तो अमय सावंत. मोठा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न. संघाची धाव संख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर मयूर चव्हाण कप्तानी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी सामना सुरू करायचा आहे. सुंदर असा फटका, पण फटका फसलाय. 1 धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर कप्तान आमने सामने मयूर चव्हाण, रोहन सावी का मयूर चव्हाण. बॅट का बॉल, बॅट का बॉल. फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलाय रोहन साळवेच्या बॅट मधून. बॅड लक. पुन्हा प्रशांत जाधव हसत हसत चेंडूकडे सरसावताना 1 धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल. लिंबू लिंबू आणि लिंबू. मयूर डेरे हा लिंबू थोडासा फसतोय का चमकतोय ते बघूया. सामना करेल तो अमय. संघाची धावसंख्या झाली ती 17. समोर शेवटचा चेंडू. सामना करेल अमय. टॅक्सी. दोन्ही बलाढ्य फलंदाज मैदानात दाखल आहेत. बघूया कोणत्या कमबॅक करणारे फलंदाज आहेत. उत्कृष्ट शैली घेऊन आलेले फलंदाज आहेत. अनुभवी फलंदाज आहेत. अनुभवी गोलंदाज आहे. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा लेग ग्लान्स केलाय, पण 1 धाव काढण्यात यशस्वी होत आहे अमय सावंत. 18 चेंडूने 18 धावा कुटण्यात यशस्वी झालाय तो जंजिरा संघ. पुढील चेंडू आता घेऊन येत आहे. पुढील ओव्हर. संघाची धावसंख्या झाली ती 18. 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. प्रत्येक ओव्हरला 13 रन्स कुटायचे आहेत. राजेश पेडणेकर आणि चेतन कोयंडे लवकर लवकर टॉस साठी यायचं आहे. 5 वेळा आपल्याला पुकारण्यात आला आहे. राजेश पेडणेकर. टॉयलेटच्या बाजूला टॉस उडवण्यात येत आहे. राजेश पेडणेकर यांचा सल्ला. टॉयलेटच्या बाजूला ही कोणती रणनीती घेऊन आलाय. पुढील गोलंदाज गणेश पानसरे, मॅन फ्रॉम कल्याण. रायगड नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी प्रथम. राजू काय घेतलंय. थोड्या वेळात कळवतील. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असं 4थं षटक घेऊन येतो तो गणेश पानसरे. डावखोरा फलंदाज आणि उजवा त्याचा गोलंदाज असा मानला जाणारा हा गणेश पानसरे. गोलंदाजी मार्कवर सामना करेल ते अमय सावंत. थोडं विचलित झालं. प्रत्येक ओव्हर्सला 13 रनच्या धावा पटकवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा. रुकावट केली, खेद आहे. थोडं
आणि हा फेकणारा चेंडू, एक धाव, 19 धावा. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण सोडलेला चेंडू, एक धावमध्ये संतुष्ट राहावं लागेल. 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. सुंदरसा फटका फसलाय तरी सुद्धा बघावा लागेल. 2 धाव डिक्लेअर झोन मध्ये अमय सावंतच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती 21. एकही गडी बाद नाहीये. उत्कृष्ट फलंदाजी करतायत. बघे आपल्या लक्षकडे 44 धावांकडे पाठलाग करत असताना अमय आणि टिपू म्हणजेच कप्तानी फलंदाज. सुंदरसा फटका, गगनचुंबी दर्जेदार फटका. अमय सावंतच्या बॅट मधून धावून काढावं लागेल. बलाढ्य पोट घेऊन धावतो तो. खराब थ्रो. आता धाव नुसतं पळूनच काढायचे आहेत आणि 4 धाव काढून चौकार अमय सावंतच्या बॅट मधून. 10 चेंडू आणि 19 धावा. 25 धावा झाल्या आहेत संघाच्या. 10 चेंडू आणि 19 धावा. 10 चेंडू 19 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 25. दोन्ही बलाढ्य फलंदाज बलाढ्य पोट घेऊन धावताना दिसत आहेत. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करतायत आणि या त्या मोठ्या संख्येचं पाठलाग करतायत ते अमय सावंत. गोलंदाजी मार्कवर गणेश पानसरे सामना करेल तो अमय सावंत. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध. आणि हा डिसिजन वाईड का बाईज. डॉट चेंडू. डॉट चेंडू कमबॅक करतोय तो गणेश पानसरे. 3 चेंडू आणि 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. 9 चेंडू आणि 19 धावा. एक फटक्यामध्ये संतुष्ट राहावं लागेल अमय सावंत याला. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. वाईट चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 27. 27 धावा झाल्या आहेत संघाच्या. किती बॉल? 8 चेंडू आणि 17 धावा. सुंदरसा फटका अमय सावंत दर्जेदार. पण झेल सोडलेला कॅच विन मॅच. कॅच विन मॅच म्हणतात. हा विकेट आपल्याला भारी पडू शकतो. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध अमय सावंत याचा झेल सोडलेला आहे आणि 2 धाव काढून 29 धावा झाल्या आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा वाईड गणेश पानसरे मॅन फ्रॉम कल्याण. 30 धावा झाल्या आहेत. 7 चेंडू आणि 14 धावा. सात चेंडू आणि 14 धावा. थोडस मयूर डेरे यांची खळी खुलली. 7 चेंडू मॅच जवळ येते. पारड अजिंक्य सिंधुदुर्ग का जंजिरा. पुन्हा एकदा वाईड दिशाहीन गोलंदाजी. गणेश पानसरे कमबॅक करत असताना टेरेन्स पिंटो यांना समजवतोय. बलाढ्य फलंदाज अमय सावंत आणि टिपू थोडं लेग अंबर पासून थोडस पाठीमागे सरकायचं आहे.
जेणेकरून कोणत्याही डिसिजनला काही अर्थ येणार नाहीये. मयूर डेरे थोडं पाठी यायचं आहे. योगेश पुसाळकर थोडस मागे सरसावायचं आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. बलाढ्य फलंदाज अमय सावंत. सुंदर असा फटका अमयच्या बॅट मधून. 2 धावा काढल्यात आणि 2 धावामध्ये संतुष्ट राहावं लागेल अमय सावंत याला. 6 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष. उत्कृष्ट फलंदाजी अमय सावंत आणि रोहन साळवी कप्तानी फलंदाज. अनुभव आपला इथे नक्कीच कस लावत आहे. ह्या दोघांकडून एक शिकण्यात येईल. क्रीजवर जेवढं तुम्ही पाय रोखून राहाल तेवढं तुम्ही लवकर लक्ष्याच्या जवळ जाऊ शकाल. थोडस वाढलेल्या पोटामुळे जरा दमछाक झाली आहे, त्याबद्दल काही खेद नाही. मयूर डेरे पाणी पाजत आहेत. पुढील गोलंदाज जादोई गोलंदाज प्रशांत जाधव. 6 चेंडू आणि 11 धावा. हा गोलंदाज 6 चेंडू आणि 3 धावा सुद्धा मॅच काढू शकतो आणि 6 चेंडू 15 धावा सुद्धा घालू शकतो. असा हा गोलंदाज. खूप मोठा विश्वास मयूर चव्हाण यांनी यांच्यावर दिलेला. कशा प्रकारे हा धुरा सोपवून देणार आहे का वर्षभर ऐकून घेणार आहे हे आता पुढील बघायचं आहे. सामना करेल टिपू. फेकलेला चेंडू सुंदर असा ओव्हर पिच आणि झेल सोडलेला आहे टेरेन्स पिंटो यांनी. रोहन साळवी 5 चेंडू आणि 11 धावा. डॉट चेंडू. सुंदरसा चेंडू आणि हा वाईट. अक्षरशः गोळा फेक स्वरूपात पोलीस भरतीला उतरले होते बराच वेळा, पण गोळा फेक काही जमला नाही. पण आता इथे अचूक नेम टेपतायत ते प्रशांत जाधव. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 10 धावांचं लक्ष. रोहन साळवी कप्तानी फलंदाजी करतोय. जरा थांबायचं आहे गोलंदाजांनी. अंपायर लक्ष द्यायचं आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. बघूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतील. बॅट का बॉल, बॉल का बॅट. जंजिरा की अजिंक्य सिंधुदुर्ग. फटका फसलाय टिपू यांचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक करतोय तो प्रशांत जाधव, मॅन फ्रॉम दिवा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. प्रत्येक रविवारी दिव्यावरून येऊन सराव करतोय हा प्रशांत जाधव गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा डॉट स्वरूपात. टिपू यांना जखडून ठेवलंय बलाढ्य फलंदाजाला. या प्रशांत जाधव यांनी अचूक असा टप्पा नेमून करून दाखवलंय, नमवून दाखवलंय आणि जखडून दाखवलंय. सुंदर अशी फलंदाजी, गोलंदाजी. फटका. टिपू यांच्या बॅट मधून 2 धाव डिक्लेअर झोन मध्ये. मयूर डेरे बॅट पकडण्यासाठी सज्ज. 2 ला आले ना रनआउट. हा नाही, एकच धाव. 35 धावा झाल्यात. पुढील फलंदाजी करतायत ते जत्रेतला गॉगल घालून मयूर डेरे. आता कोणत्या प्रकारची फलंदाजी करतील. कवटे गावची जत्रा. खास गॉगल आणण्यासाठी कवटे गावात गेले, गॉगल घेऊन आले, किपिंग केली. 35 धावा झाल्यात. किती बॉल किती. 2 चेंडू आणि 8 धावा. मयूर डेरे यांनी जर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्यास प्रशांत देवेकर यांच्याकडून 1000 रुपये. 1000 रुपये प्रशांत देवेकर यांच्याकडून आणि अजित केसरकर यांच्याकडून 2000 रुपये.
मयूर डोरे नक्की बॅटिंगला जात आहेत की नाही आहेत हे पहिले डिसाईड करू दे. जर षटकार आणि चौकारांची जर आतिषबाजी केली, राजेश पेडणेकर यांच्याकडून 5,000 रुपये मयूर डोरे यांच्यासाठी. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्याबद्दल. गोलंदाजी मार्कवर प्रशांत सामना करेल तो मयूर. गजानन चव्हाण यांच्याकडून 2,000 रुपये मयूर डोरेसाठी. मॅन फ्रॉम कवटे मयूर डोरे बाहुबली. सुंदरसा स्टेट ड्राइव्ह खालचा चौका मारलेला आहे आणि एक धाव काढण्यात यशस्वी मयूर डोरे यांच्याकडून. एक बॉल 7 पाहिजे. एक चेंडू आणि 7 धावा. पैसे वाचले, पैसे वाचले. मयूर डोरे यांनी खांद्यावरची धुरा बाजूला ठेवलेली आहे. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. एक चेंडू 7 धावा. सुंदर गोलंदाजी सामना करेल तो अमय. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानला जाणार हा प्रशांत जाधव. सुंदर अशी गोलंदाजी करून संघाला विजयाच्या पारड्यामध्ये बसवून ठेवलेला प्रशांत. श्री सकाराम